नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी ए.पी. देशमुख. शेतकरी बंधूंनो, कृषी विभागामार्फत सिंचन साधने या घटकासाठी अनुदान दिले जात असते. सिंचन साधनामध्ये तुषार सिंचन येते, ठिबक सिंचन येते. याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. आज आपण एक मिनी स्प्रिंकलर याच्याबद्दल समजून घेणार आहोत की मिनी स्प्रिंकलर म्हणजे काय, मिनी स्प्रिंकलरला किती खर्च येतो, मिनी स्प्रिंकलरला किती अनुदान मिळते, मिनी स्प्रिंकलर आपण कोणत्या कोणत्या पिकामध्ये लावू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे चल स्प्रिंकलर आहे 75 mm चे आपण जे स्प्रिंकलर लावतो, म्हणजे आपण 2चा किंवा 2.5चे म्हणतो, म्हणजे 75 mm 63 mm हे जे स्प्रिंकलर लावतो, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपण पाणी देता वेळेस आपल्या पिकाला आपण पाणी देतो त्यावेळेस आपल्याला शिप बदलावी लागते. तर प्रत्येक वेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपले स्प्रिंकलर आणि आपले पाईप आपल्याला ट्रान्सपोर्ट करावं लागतं, म्हणजे या ठिकाणून त्या ठिकाणी यावं लागतात. पण मिनी स्प्रिंकलर साठी जर आपण अर्ज केला आणि त्याचा जो तुम्ही लाभ घेऊ शकत असाल तर महाडीबीटी या पोर्टलवरती आपण अर्ज करू शकता. मिनी स्प्रिंकलर जे आहे ही मिनी स्प्रिंकलर आपण एका एकरामध्ये जर लावायचं म्हटलं तर आपण त्यासाठी 8x8 मीटर किंवा 10x10 मीटर हे अंतर आहे. 8x8 मीटर साठी जर आपण अर्ज केला असेल तर त्याला 47,000 आपल्याला खर्च येतो एका एकराला. 10x10 मीटर साठी अर्ज केला असेल तर 45,000 जवळपास खर्च येतो. याला जवळपास 75% अनुदान मिळते. मिनी स्प्रिंकलर मध्ये आपल्याला ड्रीप सारखं काम करते. एकदा का तुम्ही मिनी स्प्रिंकलर सेट केला म्हणजे मेन लाईन आहे आणि सब लाईन आहे, त्याच्यामध्ये आपण मिनी स्प्रिंकलर सेट करून ठेवायचा. त्याच्यानंतर ते तुम्हाला प्रत्येक वेळेस या ठिकाणून त्या ठिकाणी न्यायची आवश्यकता पडणार नाही. एकदा का तुम्ही ते स्ट्रक्चर एका एकरामध्ये पूर्ण लावून दिलं, तुमच्या एका एकराला ऍट ए टाइम पाणी दिल्या जाते. एक सारखं प्रमाणात पाणी पिकाला मिळते आणि जसा पाऊस पडतो साधारण त्या प्रमाणात पिकाला पाणी मिळते. म्हणजे याच्यामुळं एक फायदा असा आहे की आपण समजा आपल्याकडे 1 एकर असेल, 2 एकर असेल, 3 एकर, आपण तसं मिनी स्प्रिंकलर लावू शकतो. हे लावल्यानंतर काय होईल, आपण ऍट ए टाइम त्या पिकाला तेवढ्या प्रमाणात पाणी जाते, म्हणजे पुढे येणारी जी फुलधारणा असेल, फळधारणा असेल, हे योग्य प्रमाणात व एकसारखं होईल. कारण की आपण पाणी एकसारखं देणार. परत याच्यामध्ये आपल्याला जर खत द्यायचं असेल म्हणजे फर्टिगेशन करायचं असेल तरी सुद्धा आपण फर्टिगेशन या मिनी स्प्रिंकलर थ्रू करू शकतो. आणि ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी आहे, ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी असून ज्याला मजुरी किंवा जे मनुष्यबळ लागतो, आपल्याला नेहमी नेहमी स्प्रिंकलर बदलावे लागतात, आपल्याला शिप बदलावी लागते. तर शिप बदलताना आपल्याला स्प्रिंकलर जो आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागते, म्हणजे आपण याला चल स्प्रिंकलर म्हणतो है ना. तर आपण मिनी स्प्रिंकलर हे जे आहे हे ठिबक सिंचनासारखं आहे. एकदा का आपण त्या शेतामध्ये मिनी स्प्रिंकलर उभारणी केली तर आपल्याला प्रत्येक वेळेस बदलायची आवश्यकता पडणार नाही. मिनी स्प्रिंकलर आपण हरभरा, गहू, कांदा, बटाटा, म्हणजे जे हाईटला कमी वाढणारे पीक आहेत अशा पिकात आपण मिनी स्प्रिंकलर लावू शकतो. तर मिनी स्प्रिंकलर आपण आपल्याला साधारणतः गहू, हरभरा, आपले जे रब्बी पीक आहे यासाठी सुद्धा आपण लागू करता येते. मिनी स्प्रिंकलर हा सुरुवातीच्या वेळेस जेव्हा आपण पाणी देतो त्यावेळेस खूप उपयुक्त आहे. मिनी स्प्रिंकलरनं पाण्याची बचत तर होतेच, परत पिकाला जसा पाऊस जसा पडतो त्या प्रकारे याच्यात पिकाला पाणी दिले जाते. तर आपल्याला जर मिनी स्प्रिंकलर लावायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्या कृषी विभागामार्फत अनुदान दिले जाते. तर आपण महाडीबीटी पोर्टलवरती मिनी स्प्रिंकलरसाठी 8x8 मीटर व 10x10 मीटर हे दोनच ऑप्शन आहेत, त्याच्यासाठी आपण अर्ज करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण नक्कीच मिनी स्प्रिंकलरचा लाभ घ्यावा. ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपण इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवा. सर्वांचे धन्यवाद.